नमस्कार, मी आहे प्राध्यापक डॉक्टर भास्कर अंकुश, असिस्टंट प्रोफेसर at तेरेसिका महाविद्यालय देवली, डिस्ट्रिक्ट लातूर in Maharashtra. Today here we are going to see the one topic of organic chemistry, that is name reactions of aldehydes and ketones with the mechanism. Before starting the name reactions, we have to see the introduction. What is the name reactions and the structure of carbonyl compounds? This is the name reactions of aldehydes and ketones. What is name reactions? What is organic synthesis? ऑर्गॅनिक सिंथेसिस म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स जे फार्मास्युटिकल ॲक्टिव्ह आहेत. ऑर्गॅनिक मॉलिक्युल्स हॅव सो मेनी ॲप्लिकेशन्स इन द फार्मास्युटिकल इंडस्ट्री, इन ॲज अ मेडिसिन्स or for fertilizers, etc. What is mean by organic synthesis? ऑर्गॅनिक सिंथेसिस म्हणजे वेगवेगळे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल जे की मेडिसिन म्हणून का आपल्याला उपयोगी आहेत. वेगवेगळ्या फील्डमध्ये ऑर्गॅनिक मॉलिक्यूल हे उपयोगी आहेत. तर जे काय आपण केमिस्ट्री शिकत असताना जे केमिस्टचं पहिलं काम आहे की ऑर्गॅनिक मॉलिक्यूल काय असतात आणि कसे तयार केले जातात. तर त्यासाठी आहे ऑर्गॅनिक सिंथेसिस. ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक मॉलिक्यूल आणि सिंथेसिस म्हणजे ते ऑर्गॅनिक मॉलिक्यूल कसे तयार करायचे. ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार करण्यासाठी वेगवेगळ्या रिॲक्शन्स असतात. हे रिॲक्शन्स कसे असतात? रिॲक्शन तयार करण्याच्या पद्धती आहेत, मेथड्स आहेत. काही कन्व्हिनियंट मेथड आहेत आणि काही मॉडर्न मेथड आहेत, म्हणजे पारंपरिक, आणि काही नवीन मेथड्स ज्याच्यानं आपल्याला ऑर्गॅनिक मॉलिक्यूल तयार करायचे. आणि त्यासाठी वेगवेगळ्या नेम रिॲक्शन्स आहेत. व्हॉट इज नेम रिॲक्शन्स? नेम रिॲक्शन्स म्हणजे समजा उदाहरणार्थ माझं नाव आहे अंकुश, किंवा मी जर एखादी रिॲक्शन नवीन तयार केली किंवा नवीन रिॲक्शनचा जर शोध लावला तर त्या रिॲक्शनला आपण अंकुश रिॲक्शन्स असं नाव देऊ शकतो. नेम रिॲक्शन्स मीन्स एनी रिॲक्शन्स विच इज डेव्हलप्ड बाय एनी पर्सन. that reaction will be known or well known by the name of that person who discovered that reactions. So there are different type of reactions, name reactions: addition reaction, elimination reaction, oxidation reaction, reduction reaction, condensation, rearrangement reactions, etc. तर हे रिॲक्शन्स बघत असताना आपण आज बघणार आहोत नेम रिॲक्शन्स ऑफ कार्बोनिल कंपाऊंड. तर कार्बोनिल कंपाऊंड हे असे असतात ज्याच्यात C डबल बॉन्ड O, कार्बन आणि ऑक्सिजनच्या मध्ये डबल बॉन्ड असलेला, त्याला म्हणायचं कार्बोनिल ग्रुप. आणि ज्या कंपाऊंड मध्ये कार्बोनिल ग्रुप आहे त्याला कार्बोनिल कंपाऊंड असं आपण म्हणतो. तर ते या कार्बोनिल कंपाऊंड मध्ये जो काही ज्या कार्बनला ऑक्सिजन अटॅच आहे, डबल बॉन्डेड ऑक्सिजन, तर तो कार्बन म्हणजे कार्बोनिल कार्बन. या कार्बनला म्हणायचं कार्बोनिल कार्बन. ऍडजेसेंट कार्बन टू कार्बोनिल कार्बन, हा जो कार्बोनिल कार्बन आहे त्याच्या शेजारचा कार्बन, त्याला डायरेक्टली अटॅच असलेला कार्बन म्हणजे अल्फा कार्बन. त्याच्या पुढचा बीटा कार्बन, त्या पुढचा गॅमा कार्बन, त्या पुढचा डेल्टा कार्बन, त्या पुढचा ओमेगा कार्बन. आता हे कार्बन चेन आहे. आणि जे हायड्रोजन ॲटम, those hydrogen atoms which is attached to alpha carbon are called as alpha hydrogens. Those hydrogens which are attached to beta carbon are called as beta hydrogens. म्हणजे जे हायड्रोजन अल्फा कार्बनला आहेत अटॅच त्याला अल्फा हायड्रोजन म्हणायचं. जे हायड्रोजन बीटा कार्बनला अटॅच आहेत त्याला बीटा हायड्रोजन. आणि तसेच त्यापुढं गॅमा हायड्रोजन, डेल्टा हायड्रोजन, ओमेगा हायड्रोजन, एटसेट्रा. तर हे आपण बघितलेलं आहे की कार्बोनिल कार्बन हा अल्डिहाइड ग्रुप आहे. हा कीटोन सुद्धा असू शकतो, कार्बोक्सिलिक ऍसिड असू शकतो. आणि हा जो काही कार्बोनिल
ऑक्सिजन आहे हा ऑक्सिजन हा मोर इलेक्ट्रोनिगेटिव्ह आहे दॅन कार्बन. इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ ऑक्सिजन इज ग्रेटर दॅन इलेक्ट्रोनिगेटिव्ह ऑफ कार्बन. म्हणून इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ऑक्सिजनची जास्त असल्यामुळे हे पाय बॉन्डिंग इलेक्ट्रॉन हे वर खेचून घेतले जातात. म्हणून हा पोलार बॉन्ड आहे आणि ही पोलॅरिटी इकडे जसं जसं जाईल तसं कमी होते. नाउ द स्ट्रक्चर ऑफ कार्बोनिल ग्रुप. आता आपल्याला बघायचं आहे नेम रिएक्शन्स ऑफ कार्बोनिल कंपाऊंड्स. तर त्यामध्ये कार्बोनिल ग्रुप काय आहे हे आपण अगोदर बघितलं पाहिजे. तर कार्बोनिल ग्रुप म्हणजे जे आता आपण सांगितलं याच्या अगोदर ही C डबल बॉन्ड O कार्बन ऑक्सिजन डबल बॉन्ड. हा जो कार्बोनिल ग्रुप आहे हा कार्बन C डबल बॉन्ड O या बॉन्ड मध्ये एक सिग्मा बॉन्ड असतो आणि दुसरा पाय बॉन्ड असतो. इट इज अ फंडामेंटल फंक्शनल ग्रुप. म्हणजे हा बेसिक फंक्शनल ग्रुप आहे ज्याच्यापासून दुसरे सुद्धा कार्बोनिल कंपाऊंड तयार होऊ शकतात. अल्डिहाइडचं ऑक्सिडेशन केल्याच्या नंतर त्याचा ऍसिड होऊ शकतो, तसंच त्याचा अल्कोहोल होऊ शकतो. तर ईस्टर असे डेरिव्हेटिव्ह तयार होतात. कार्बोनिल ग्रुप जो आहे तर त्यामध्ये कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन असतो, जो की हा कार्बोनिल ग्रुप कशामध्ये असतो, अल्डिहाइड मध्ये असतो, कीटोन मध्ये असतो, कार्बोक्सिलिक ऍसिड मध्ये असतो, ईस्टर मध्ये असतो, अमाइड मध्ये असतो. इन द कार्बोनिल ग्रुप, ह्या कार्बोनिल ग्रुप मध्ये जो काही कार्बन आहे त्या कार्बनचं हायब्रिडायझेशन आहे sp2 हायब्रिडाइज्ड. हा जो कार्बन आहे हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे. म्हणजे त्याचे जे काही ॲटॉमिक ऑर्बिटल असतात 1s2 2s2 3s2 तर त्याच्यातले एक s मधला एक आणि p मधले दोन ऑर्बिटल असे 3 ऑर्बिटल आहेत त्याच्यामध्ये पासून हे बॉन्ड तयार झालेले आहेत. म्हणून ती झाली s चा एक आणि p चे दोन, दोन आणि एक 3. म्हणून हे 3 बॉन्ड आहेत. इथं ट्रायंगल तयार होतो sp2. म्हणून याचं जर सर्कल काढला आपण तर ह्याच्यात 3 कोण आले 1 2 3. 360 डिवायडेड बाय 3 जर केलं तर ह्याचा बॉन्ड अँगल येतो 120 डिग्री. देअरफॉर दिस हायब्रिडायझेशन ऑफ कार्बन इज sp2. देअरफॉर its geometry is trigonal planar and bond angle is 120 degree. Both the atoms carbon and oxygen are sp2 hybridized in the carbonyl group. This carbonyl double bond is formed by one sigma bond and one pi bond. तर ह्याच्यामध्ये काय आहे, एक सिग्मा बॉन्ड आहे आणि हा पाय बॉन्ड. पाय बॉन्ड कसा तयार होतो, लॅटरल किंवा त्याला साइड वाईज ओव्हरलॅपिंग. एक प्लेन जर सिग्मा बॉन्डचा असेल तर त्याच्या अपोजिट परपेंडिक्युलर प्लेन हा पाय बॉन्डचा असेल. ते दोन pz अनहायब्रिडाइज्ड pz ऑर्बिटल असतात. ते pz असे जे असतात असे. आता या दोन्हीच्या मध्ये काय असेल, सिग्मा बॉन्ड. हा म्हणजे सिग्मा बॉन्ड आणि हे साइड वाईज लॅटरल ओव्हरलॅपिंग. याची ओव्हरलॅपिंग झाली तर काय होतो, हा पाय बॉन्ड. तर अशा पद्धतीने हा लॅटरल ओव्हरलॅपिंग किंवा साइड वाईज ओव्हरलॅपिंग हे जी पिंक कलरचे दाखवले ते साइड वाईज ओव्हरलॅपिंग ऑफ pz orbitals leads to form the pi bond, and the bond angle between these any two bond in the carbonyl group is 120 degree. Both carbon and hydrogen are sp2 hybridized. याच्या अगोदरच्या ह्याच्यामध्ये आपण दाखवले की इथं ऑक्सिजन आहे, कार्बोनिल ऑक्सिजन. याच्यावर काय आहेत, दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन आहे. तर हे दोन लोन पेअर ऑफ इलेक्ट्रॉन sp2 हायब्रिडाइज्ड ऑर्बिटल मध्येच आहेत. हे या स्ट्रक्चर मध्ये आपण काय दाखवले या रिएक्शन मध्ये, हा जो काही कार्बन डबल बॉन्ड ऑक्सिजन म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे, इट इज अ पोलार बॉन्ड. पोलार म्हणजे काय, ज्याच्यामध्ये डायपोल तयार होतात, डेल्टा प्लस आणि इकडे डेल्टा मायनस. ऑक्सिजनवर येतो डेल्टा मायनस, कारण याच्यामध्ये इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी ह्या ऑक्सिजनची जास्त आहे. कार्बनपेक्षा ऑक्सिजनची इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी जास्त आहे. त्यामुळे हे पाय बॉन्ड इज वीक बॉन्ड ॲज कम्पेअर्ड टू सिग्मा बॉन्ड. सिग्मा बॉन्डपेक्षा पाय बॉन्ड हा वीक असतो. म्हणून हा बॉन्ड सहजासहजी पोलार होऊ शकतो किंवा शिफ्ट होऊ शकतो किंवा ब्रेक होऊ शकतो. म्हणून ते पाय बॉन्ड हा ऑक्सिजनकडे जास्त इलेक्ट्रॉन डेन्सिटी शिफ्ट होते. इलेक्ट्रॉन डेन्सिटी इज मोर टुवर्ड्स द ऑक्सिजन ॲटम because it is more electronegative than the carbon atom. What is electronegativity? It is the basic properties of the elements in the periodic table. As we go from the left to right, electronegativity is increases.
in the periodic table. What is meant by electronegativity? Electronegativity is a tendency of an element to attract the bonding pair of electrons towards itself. बॉन्ड मधले इलेक्ट्रॉन स्वतःकडे खेचून घेण्याचा गुणधर्म म्हणजे इलेक्ट्रोनिगेटिव्हिटी. त्याला आपण मराठीमध्ये ऋण प्रभारित गुणधर्म असं म्हणतो. तर हे इलेक्ट्रॉन पाय इलेक्ट्रॉन इकडे शिफ्ट झाल्यामुळे याच्यावर काही याची कार्बनची व्हॅलन्सी असते 4, तर इथे एक बॉन्ड कमी झाला म्हणजे याचे बॉन्ड इलेक्ट्रॉन इकडे गेले म्हणून हा +4 झाला म्हणजे इलेक्ट्रॉन डेफिशियंट झाला आणि हा ऑक्सिजन हा इलेक्ट्रॉन रिच झाला, याच्यावरती निगेटिव्ह चार्ज. This is the structure of carbonyl group. Sorry. So, thank you very much for watching this video. या पुढे आपण पाहणार आहोत कंडेन्सेशन रिएक्शन्स. What is meant by condensation reaction? Condensation reaction is nothing but a coupling reaction. Coupling म्हणजे समजा आपण जर हे कंडेन्सेशन रिएक्शन कसं करत असतो, आपण समजा दोन पाईप जर एकमेकाला आपल्याला जोडायचे असतील, दोन पाईप जर आपल्याला एकमेकाला जोडायचे असतील तर आपण काय करतो, तिथं पाईप एखादा कट करावा लागतो, एखादा मोठा एखादा छोटा साईज करून ते पाईप एकमेकांमध्ये बसवावं लागतो. तसंच कंडेन्सेशन रिएक्शन इन ऑर्गॅनिक केमिस्ट्री, इट इज अ टाइप ऑफ केमिकल रिएक्शन्स इन विच 2 or more molecules are combined to each other to form a larger molecule, larger single molecule with the release of or elimination of a small molecule. आता हे बघा, इथे एक मॉलिक्यूल आहे, हा दुसरा मॉलिक्यूल आहे. हे दोन मॉलिक्यूल, दोन किंवा दोनपेक्षा जास्त मॉलिक्यूल एकत्र येतात आणि त्यापासून ते एकमेकाला जोडले जातात. ते जोडून काय होतं, एक मोठा मॉलिक्यूल तयार होतो. हा मोठा मॉलिक्यूल तयार होत असताना दोन्हीच्या मधून एखादा छोटासा मॉलिक्यूल, जास्तीत जास्त वॉटर मॉलिक्यूल निघून जाऊ शकतो किंवा दुसराही ग्रुप निघून जाऊ शकतो आणि हा इथला H आणि OH मिळून इथून काय होतं, इलिमिनेट H2O हे इलिमिनेट होतो किंवा लिव्हिंग ग्रुप म्हणून हे निघून जाणारा हा H2O आहे. देअरफॉर कंडेन्सेशन रिएक्शन इज नथिंग बट द कॉम्बिनेशन रिएक्शन ऑफ 2 molecules, 2 or more molecules to form a larger single molecule with the release of or elimination of any small molecule such as water is called as condensation reaction. आता ह्या रिएक्शन मध्ये जर वॉटर बाहेर जात असेल, जर वॉटर निघून जात असेल तर त्याला डिहायड्रेशन रिएक्शन किंवा डिहायड्रेशन सिंथेसिस असं आपण त्याला म्हणू शकतो. तर आपल्याला या कंडेन्सेशन रिएक्शन्स जे आहेत त्यालाच आपण नियम रिएक्शन्स सुद्धा असं म्हणतो. नियम रिएक्शन्स म्हणजे काय, ज्या व्यक्तीनं ते रिएक्शन सुरुवातीला त्या रिएक्शनचा शोध लावला आणि ते रिएक्शन अगोदर कुणीच केली नव्हती, ते रिएक्शन नवीन म्हणजे डेव्हलप झाली किंवा डिस्कवर्ड झाली, त्याचा शोध नवीन लागला, तर ज्या व्यक्तीनं त्याचा शोध लावला, जसं आपण बघतो की बेअर्स रिएजेंट, अल्डोल कंडेन्सेशन किंवा अजून काय ग्रिग्नार्ड रिएजेंट, विक्टर ग्रिग्नार्ड RMGX, तर त्यांनी स्वतः शोध लावला म्हणून त्याला ग्रिग्नार्ड रिएजेंट. समजा आपण रमन इफेक्ट जे काही डॉक्टर CV रमन, चंद्रशेखर वेंकट रमन यांनी पहिला शोध लावला, त्याचं स्कॅटरिंग ऑफ लाईट म्हणून त्याला आपण काय म्हणतो, रमन इफेक्ट. तसंच रिएक्शन सुद्धा एखादी नवीन रिएक्शनचा ज्या व्यक्तीने शोध लावला त्या व्यक्तीच्या नावानं ते रिएक्शन ओळखले जाते, त्याला म्हणायचं नेम रिएक्शन. द नेम रिएक्शन्स मीन्स द रिएक्शन विच इज नोन बाय the name of person who discovered that reactions. So thank you very much for watching this video. We will see the one this is the introduction of this chapter. We will see one by one name reactions. So thank you very much for watching this video. Please like and subscribe if you like this video. Like and subscribe this video.